अमरावतीच्या परतवाड्यात सध्या एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, जे फक्त एक क्राईम नाही तर सोशल मीडियाच्या धोकादायक बाजूचं वास्तव्य दाखवतं. गेल्या काही दिवसांपासून परिसरात काही अश्लील व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ वेगवेगळ्या मुलींचे होते, पण त्यामध्ये दिसणारा मुलगा मात्र एकच होता, 19 वर्षाचा अयान शेख. हे व्हिडिओ मोबाईल ते मोबाईल पसरत गेले आणि परिस्थिती इतकी गंभीर झाली की अनेक मुलींनी बदनामीच्या भीतीने घराबाहेर पडणंही बंद केलं. प्रकरण वाढत गेलं तसं स्थानिक पातळीवर संताप वाढला आणि अखेर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली. मुख्य आरोपी अयान शेखला अटक करण्यात आली असून त्यांच्या सोबत शेतांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तपासात समोर आलेली माहिती अधिकच धक्कादायक आहे. आरोपी सोशल मीडियावर इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून मुलींशी संपर्क साधायचा, हळूहळू ओळख वाढवून विश्वास जिंकायचे आणि नंतर प्रेमाच्या नावाखाली भेटायला बोलवायचे. या भेटींमध्ये गुपचूप फोटो आणि व्हिडिओ शूट केले जायचे आणि त्याच व्हिडिओचा वापर करून मुलींना ब्लॅकमेल केलं जायचं. तुझा व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देऊन त्यांच्यावर दबाव टाकला जायचा. काही प्रकरणांमध्ये मुलींना त्यांच्या मैत्रिणींनाही या जाळ्यात आणायला भाग पाडले गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि अशा प्रकारे हा सगळा प्रकार साखळीप्रमाणे वाढत गेला. दरम्यान या सगळ्यांमध्ये 2 तरुणांमध्ये बॉडी काउंटची रेस असल्याचीही चर्चा देखील समोर आली आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अजून झालेली नाही. या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा आरोपींमध्येच वाद झाला आणि एकमेकांना बदनाम करण्यासाठी हेच व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. यामुळेच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले असून पीडित मुली पुढे आल्या आहेत. काही मुली अल्पवयीन असण्याची शक्यता असल्यामुळे कठोर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर तज्ञांच्या मदतीने डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि इंटरनेटवर अपलोड झालेले व्हिडिओ हटवण्यासाठी ही कारवाई सुरू आहे. मित्रांनो, ही घटना आपल्यासाठी एक मोठा इशारा आहे. सोशल मीडियावर अनोळखी लोकांवर सहज विश्वास ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं, यातून हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सावध रहा, जागरूक रहा आणि अशा कोणत्याही परिस्थितीत अडकल्यास घाबरू नका. तत्काळ मदत घ्या. या प्रकरणात पुढे अजून काय घडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब